कितल्या पन्न्या येत बरीच ना तो एक नंबर कॅरेटस मध्ये काय पुरं जाम निघतच पुरं पिऊ येऊ झाला ते एवढं ढांगल ओ गाईज 2 पन्न्या परी गयात बो रिक्षा मिळून ससन्या एक चांगली आहे एक थोडी दिन तामू एक फुटी गई आणि जितूला लाग गया काम जय आदिवासी गाईज बट्टसला बसवून संध्याकाळी ना वाजेल 4 आणि जितून मी आता बैतनलेवाला येईल वावर मग आणि आयदा काटे डेमस पन्नी परी गई डायरेक्ट रिक्षा विन तो जितू गोया कराय ना यान रिक्षा इंगी गई रिक्षा मिळणं डायरेक्ट 2 परनेल्या एक आई फुटी गई आणि एक चांगली होती ती टाकी दी ना तामू रिक्षा मग आणि जितूला काम लाग गया डेमस उचला ना आयदा का बात कितलं भारी आहे बेक्का खतरनाक असणार आहे ना भाजी बनावाला काही भारी डबल टेबल प्रकार 2-3 प्रकार में काय बोरस निघत नाही वारा तू ना मोठला दाखला मोठला दाखल भाजी बॅग कसा वाद्य ते रोज बनवणं चला गाईज मग बैतन बिल ना आई दखा आई उचला होता था आई पण काही फुटाव ना था बॅग गाठा या दखायला नाही नेम नाही बोर ना लाखरे लई सुता म्हणा आता पडेलच बोर ना बैतन मस्त अहो बिन पुरा कोल्ला या न्यू अहो दखा बॅग कोल्ला वही झालं अहो पुरा बॅग बैतन येंगी नरजी तो आटे आणि आता खैरण्या शेंगा बकर के येत नवणार आता घुसत नवणार ना तर दका कशा शेंगा येत खैरण्या निघता झटकाना काम चला मग आता ना बैतन बी काढना पडी चालू आणि या त्या सदभाऊ पपूया पण काही पिकेल ना दखाय राही तिरू सापडणार मला एक पिकेल दोघी बुकी राही ना मला मी बी कुत्रान दखात होई त्याला आणि या दखा हाटे कितल्या पन्न्या येत बरीच ना तो एक नंबर आणि आता कॅरेटस मध्ये काय पुरं जाम निघतच पुरं पिऊ येऊ झाला ते एवढं ढांगल दखा गाईस कौवाला येत डायरेक्ट पुरं पक्का हुई गयत ते पुरं बट्ट निवारेल राहत हे दखा कॅरेट निवारेल मोठला आलक दाखला आलक पुरं पक्का हुई गयत ते आणि ये दखा ये पॅकिंग करेल ये डा मार्केटला जात डोगी कथा गया पप्पू इसमें लागू पई गया डोगी चला मग काम करत आता बैतन तो देना पड़े यंदा ना बोर ना बेकार लवकर उलगी गयात ना तर गण मुकला दिन लागून राहत पण यंदा ना जत्रा होता असतं भुरभार उरी गयात आणि दखा आता बैतन काटा सवारी जेवणार चला मग काराय गया गाईस बैतन कज्जी तू बांधी रही ना दोरी बी लईनत ना आम बरी माटी दोरी कॅरेट मीन कारण आम बेक्का काटा येत मांग बेक्का टोस येत पाटला मन सीधा कर बस
चला मग आता अहो दोघे मला बॅक्का बोकी ना बॅक्का चालणार का चीन बिन पाहू बारे का ना राहिलं बॅक्कर पै गया गाईज चला मग गाडी बिरी पलटावू मी आता नाही दाखा बॅग डेमससनी बॅग भरेल भरेल चला गाईज मग चाल ना था मग पैतन बिल लेवाय गया उसवन साऊट आली तू कधी पण तोरीतला यायनी ना आम काही तोरा पारदली ना तो भाई अक्का माई बस नहीं है वो उदाहरण में पूरा डेम सत तो मन तोरण लक्का भाई पूरा सावट येंगत ना मस्त एक रिक्षा बरी गई आणि बाकी तेच होत्यात ना गोणे पुऱ्या सावट पन्न्या होत्यात परत चला मग भाऊसन आता तयारी वहिनी म्हणे बस स्टँडवर जाऊ आणि चिकन लया ना भाऊ कारण की आज आम्ही खिचडी मग टाकीन रांधा नाही आमला आणि भाऊसन 9 मेस नाही असला मी तटेच टाकीन येईन उन्हा 2-3 दिन वाचतं 2-3 दिन मग बला येते मला लगे जाना परी आको त्यासला लेवाला हाऊस काही बक्का राहीन लागते 2 दिन रस होता मग ते मग टाकीन येईन घेऊन आम्ही बोरीस मग आणि मग चला आत्ता मी चाल नाही बस स्टँडवर चिकन लेवाला बिन नाही तांदूळ तुंदूळ निवारत तिथला मग चिकन चुकन लई येणार परी मला लाकडं लेवायला जायला होतं बू मला ना बेकार काटा टोचाय जायला जबरदस्त पुरा दुखी राही नाही तर चला मग आपली गाडी बी ती बघ बाहेर लाई दे ना आटे खायला येणार ना कारण की बस स्टँडवर जाणार म्हणतात ते मग ततात लाई द्यायला अनुभव सोन अक्का मायदा का कोथंबीर बी लई फायदा का किती खतरनाक कोथंबीर ताजं कोथंबीर उसण 10 रुपयामध्ये एक जुरी तेवढी भेट डायरेक्ट बस स्टँड विनर लय यावत आम्ही सीधा पण काय ना आटेक गेली नाही अक्का माई कोथंबीर आणि मी आता जासू कोथंबीर कातंबीर लेवाय गया चला मग जल्दी जल्दी मग मटन लई येणार परी तर गई धका चिकन भी लय गया भूसवन आणि आटे धका वो भाई खिचडी ना सामान कापाय रही नाही बटाटा कांदा टमाटा निया मिरच्या कोथंबीर कढीपत्ता अद्रक ओ भाई एक नंबर आणि चिकन वरनं भूसवन बेका गर्दी परी जायला होते मी बी लावलं ना बिन फ्रीज में ठेवू का चल चला गई मग फ्रीज में ठेवी देना परी ओ भाई यदा कबू डेमचं आमनं डेमचं एकच दिन खाय ना तर आम डेमचं पण त्यानंतर खाय ना तर ना यदा का कसे होई जायला आणि मुळे आम्ही तिरोज बाजार मिळलंय ना चलो मग मसाला मसाला काराय रही ना यार आणि 9 मेस ना ये जरत ना पूरा कलर आहे आटे आहे ना टीव्ही तर मग डागा दिनभर चाल पण 9 मेस ना ये ना 2-3 दिन नंतर जी तर फायनली गाईज मला यानं जेवण होई गया बसून मला यानं बेकार भूक लागे जायला होती ते मग मी लवकर बटिली ना मोबाईल बी चार्जिंगला लाई द्यायला होता आई का खिचडी कितली उरी गई आमनी कमाईना भी खावा गया आलिशान यसना भी खावा गया बसून बेकार खतरनाक लागली डायरेक्ट तर मग चला तुम्हाला येणं बसून आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होईन लाईक कर द्या जो चॅनलवर नवीन तो सब्सक्राइब कर ले यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग में टाटा बाय